काहीच नाही एनडीटी हा सगळ्यांनी उठून बसावं, पाठीचा मणका ताठ ठेवावा आणि त्यानंतर श्लोक म्हणावा. हा वाग्भटाचा श्लोक आहे. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदां जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण पाचवा राजयक्ष्मादी निदान हा अध्याय बघत आहोत. त्याच्यामधले मला वाटतं ह्याच्यापर्यंत रुद्रोग पर्यंत आपले बघून झालेले आहेत. त्याच्यानंतरच आज आपल्याला सुरुवात करायचं आहे. श्लोक 38वा. रुद्रोग. स्मृताः वातादीनेव विमृशेत कृमितृष्णा मदवृते शूलवेपथुरुल्लासैः विशेषात् कृमिजाम्भते कृमि रुद्रोगलिंगैश्च स्मृताः पंचतु रुद्गदाः. या ठिकाणी 5 प्रकारचे रुद्रोग सांगितलेले आहेत. तेषां गुल्म निदानोक्तैः. तेषां त्यांचं गुल्माप्रमाणे निदान आहे. समुत्थानैश्च संभवः. त्याप्रमाणे त्याचा संभव होतो. आता गुल्म निदानोक्त जसं आहे त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. तर आता इथे गुल्माचे निदान आतापर्यंत आपलं झालेलं नाहीये आणि तरी सुद्धा हे सांगतात की पुढे गुल्मात जसं आहे त्याप्रमाणे बघा. याचाच अर्थ काय की हे राजयक्ष्माच्या मध्ये त्याचं दिलेलं आहे आणि त्याचं निदान जे आहे ते गुल्म जो पुढे व्याधी आलेला आहे त्याच्यानुसार सांगितलं. तर याला तंत्रयुक्तीप्रमाणे अनागतावेक्षणा असं म्हटलं जातं. आणि अनागतावेक्षणा म्हणजे जे अजून आलेलं नाहीये, अनागत त्याची ईक्षणा बघणं. तर इथे फक्त त्यांनी म्हणून ठेवले की गुल्म निदानोक्तैः. त्याप्रमाणे गुल्माचं निदानाप्रमाणे रुद्रोगाचं निदान आहे. मग गुल्माच्या निदानाप्रमाणे जर रुद्रोगाचं निदान आहे तर मग अजून निदान गुल्माचं सांगितलेलं नसताना इथे मध्येच रुद्रोग का सांगितला याचा एक विचार आपण करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आता आपण बघतोय की राजयक्ष्मा आहे, त्याच्या आधी आपण श्वासहिद्मा बघितला, त्याच्या आधी आपण कास बघितला. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना किंवा हे जे काही सगळे व्याधी आहेत तर श्वास आणि हिद्माच्या बाबतीमध्ये आपण बघितलं ते हिद्मा श्वासौ तथा तौही मृत्यूकाले कृतालयो. आणि तसं बघत असताना त्याच्यानंतर आपण इथे बघतोय की आता राजयक्ष्मादी असं म्हणत असताना अनेक रोगानुगतो बहुरोग पुरोगमः असा हा सगळा मोठा रोगांचा संच चाललेला आहे. तर हा संच जो आहे ना तर तोच म्हणजे राजयक्ष्मादी निदान आहे. या संचामधलाच हा एक आहे रुद्रोग आणि म्हणून त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. मग हे का केलेलं असावं तर ज्या ज्या वेळेला आपण
ह्याचा म्हणजे राजयक्ष्माचा विचार करतो तर त्या त्या वेळेला हृदरोगाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच हृदरोगाचं जे वर्णन आलेलं आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्येच आलेलं दिसतंय की जे निदान अजून सांगितलेलं नाही त्या निदान गुल्माचं जे आहे त्याप्रमाणे हृदरोगाचं निदान आहे. इथे एक महत्वाची गोष्ट अशी की हृदरोग हा पण प्रामुख्याने आपण जर का बघितला तर उरस्थित आहे आणि राजयक्ष्मा जो आहे तो आपण ऊर्ध्व, अध आणि तिर्यक ह्या पद्धतीनं दोष ज्या वेळेला फिरतात तर त्या पद्धतीनं संपूर्ण शरीराला व्यापून असा राजयक्ष्मा आहे. आणि ह्याचप्रमाणे हृदरोग इथे संपूर्ण शरीराला व्यापून असा आहे. तर का आहे तर युगपत सर्वतो जस्रम देहे विक्षेप्यते सदा असं जे रसाचं विक्षेपण चाललेलं आहे ना तर ते ह्या हृदयाच्या मार्फतच चाललेलं आहे. बरोबर. आणि तसं असल्यामुळे ते व्यानेन रसधातुर्ही विक्षेपोचित कर्मणा व्यानाच्या कार्याने त्या गोष्टी होत आहेत. तर हे संपूर्ण शरीरामध्ये हृदरोगाची सुद्धा आपल्याला दिसताना हृदयाच्या अधिष्ठानाशी संबंधित आपण बघतो. परंतु हृदरोग असं म्हणत असताना त्याचा परिणाम किंवा त्याची लक्षणं जी आहेत ना ती संपूर्ण शरीराला व्यापून अशी आहेत. आणि तसं असल्यामुळं विशेषत्वाने राजयक्ष्मादी निदानाच्या मध्येच आपल्याला हृदरोगाचं वर्णन केलेलं दिसतंय. आता गुल्म निदानोक्तैहि असं म्हटलेलं असताना थोडस गुल्माचं निदान आपण बघणं गरजेचं आहे. सो 11वा अध्याय आहे विद्रदी वृद्धी गुल्म निदानम व्याख्यास्यामः. तर त्याच्यातले हेतू आपण वाचूया. तर त्याच्यामध्ये भुक्तैहि पर्युषितान्न अत्युष्ण रुक्ष शुष्क विदाहिभिः जिह्वा शय्या विचेष्टाभिः तैहि तैहि च असृक् प्रदूषणैः दुष्टं त्वक् मांसं मेदोस्थि स्नायु असृक् कंडराश्रयः यः शोफो बहिः अंतर्वा महामूलो महारुजः वृत्तः स्यात् आयातो वा स्मृतः षोढास विद्रदी दोषैः पृथक् समुदितैः शोणितेन च क्षतेन च अशा पद्धतीने ते विद्रदीचं वर्णन केलेलं आहे. ह्याच विद्रदीचे जे हेतू आहेत त्याप्रमाणे गुल्माचे हेतू आहेत असं वर्णन आहे. तर ह्या गुल्माचं वर्णन करत असताना विशेषत्वानं काय काय आहे तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट पर्युषित अन्न असं म्हटलेलं आहे. सो शिळं अन्न खाणं हा हृदरोगाचा एक मुख्य हेतू होतो. आणि अन्न जे आहे त्याच्यावरती रसधातू अवलंबून आहे हे आपण बघितलं. तर अन्नावरती जर का रसधातू अवलंबून असेल तर त्या दृष्टीने जर का आपण बघितलं तर तो विकृत रस तयार होण्यासाठी पर्युषित अन्न कारणीभूत आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला शिळं खाल्ल्याने फक्त ग्रहणीच होईल किंवा शिळं खाल्ल्याने अन्न व स्रोतसाचेच व्याधी होतील असं नाहीये. सो त्या दृष्टीने जर आपण बघितलं ना तर रस व स्रोतसाचे व्याधी सुद्धा विशेषत्वाने पर्युषित अन्नाने होणार आहेत. त्यानंतर अत्युष्ण वृक्ष शुष्क विदाहिभिः अत्युष्ण असणारं अन्न वृक्ष शुष्क किंवा विदाही. त्याच्यानंतर शय्या विचेष्टा असा एक शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे झोपताना सुद्धा विचित्र किंवा विकृत पद्धतीमध्ये झोपणं. तैहि तैहिच्या असृक प्रदूषणैहि रक्त ज्या ज्या कारणांनी प्रदूषित होतं त्या त्या कारणांनी गुल्म जो आहे तो उत्पन्न होतो. म्हणजे जोपर्यंत गुल्म विचार जेव्हा आपण करतो ना तेव्हा संप्राप्त्या रसापर्यंत आहेत ना तोपर्यंत गुल्म उत्पन्न नाहीये होणार. परंतु रसातनं रक्त उत्पन्न होताना आपण बघितले परवा धात्वग्नी वेगवेगळ्या प्रकारचे कसे आहेत ते. तर रसातनं रक्तत्व उत्पन्न होताना जर हे रक्त विदाही स्वरूप घेऊन जर का उत्पन्न झालं तर त्यातनं गुल्मासारख्या गोष्टी उत्पन्न होणार आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं पेशंटना खूप भीती असते ना की अरे ही गाठ आहे ही कसली आहे तर ह्याच्यातनं पुढे काही होणार नाही ना. विशेष करून स्त्रियांच्या बाबतीमध्ये जेव्हा ब्रेस्टमध्ये किंवा गर्भाशयामध्ये अशा गाठी असतात तर त्यावेळेला असे प्रश्न आपल्या डॉक्टर लोकांना असे बरेच विचारले जातात की ह्याचं काही पुढे होणार नाही ना डॉक्टर नक्की. तर आपण नाही किंवा हो हे कशा कुठल्या बेसिसवर ठामपणे म्हणू शकतो तर संप्राप्ती जी आहे ना तर ती रसामध्ये आहे का रक्तामध्ये आहे त्याच्यावरनं आपण हे ठरवू शकतो. जर आपल्याला रक्तामध्ये संप्राप्ती जाते असं जर का दिसलं ना तर ते गुल्माची शक्यता त्याच्यामध्ये जास्त सापडते. त्या दृष्टीने अश्रुक प्रदूषणही. त्याच्यानंतर दुष्टम त्वक मांस मेद अस्थि स्नायू अश्रुक कंडराश्रय मग तो अशा ठिकाणी आश्रित होऊन तो शोफ आहे तर तो महामूल आणि महारुजा वृत्त म्हणजे एकदम सर्क्युलर किंवा ज्याच्या डेफिनेट हे असतात अशा पद्धतीचा जो आहे तर त्या पद्धतीचा हा गुल्म उत्पन्न होत असतो.
तर हे गुल्मचे जे निदान आहेत त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं की पर्युषितांना आणि रक्त प्रदूषण किंवा रक्त दूषण करणारी द्रव्य, तर ह्या दोन गोष्टी जास्त करून महत्वाच्या राहतात. आणि म्हणून गुल्म निदानोक्तैः आणि समुत्थानैश्च संभवः म्हणजे काय, गुल्म निदानामध्ये सांगितलेल्या समुत्थान म्हणजे कारणांमुळे हा हृदरोग ह्या व्याधीचा संभव होतो. आता ह्याचे प्रकार वेगवेगळे, त्याच्यामध्ये वातेन शूल्यतेत्यर्थम तुद्यते स्फुटतीव च भिद्यते शुष्यति स्तब्धम हृदयं शून्यता द्रवः अकस्मात् दीनता शोको भयं शब्दासहिष्णुता वेपथुर्वेष्टनं मोह श्वास रोधोल्प निद्रता. याच्यामध्ये वातेन शूल्यते अत्यर्थम, वात जे हृदरोग ज्या वेळेला आहे ना, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये शूल्यते अत्यर्थम म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये शूल आहे. आणखीन काय होत आहे तर स्तब्धम हृदयम, हृदय जे आहे ते स्तब्ध झाल्यासारखं, एकदम असं आपल्याला हे जाणवतं की अरे आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे पुढे. त्याच्यानंतर शून्यता, हृदय शून्यता म्हणजे एकदम पेशंट सांगतो की असं रिकाम रिकाम वाटतंय, ह्या पद्धतीचं शून्यता. हा द्रव, हा हृद द्रव म्हणजे हृदय गळून गेल्यासारखं वाटणं, असा एक विशिष्ट शब्द त्याच्यामध्ये आहे. हृदयाच्या संदर्भामधले खूप वेगवेगळे शब्द आहेत बरं का, तर त्याची एक लिस्ट छानपैकी करून ठेवा. त्याच्यामध्ये प्राकृत शब्द आहे, त्याच्यामध्ये हृदस्पंद असा एक शब्द येतो. त्याच्यानंतर हृद रव, रव म्हणजे आवाज, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी वेगवेगळे जे ऍडऑन साऊंड येतात ना, त्याला हृद रव असं म्हणतात. त्याच्यानंतर हृदद्रव म्हणजे हा जो द्रव शब्द आहे ना तसा, द्रव म्हणजे गळून गेल्यासारखं, तर हृदद्रव. त्याच्यानंतर आता पुढे वेगवेगळे शब्द आपल्याकडे येतीलच, तर त्या पद्धतीने बघूयात. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते, हृदतोद, हृदभेद, त्याच्यानंतर हृदगौरव असे वेगवेगळे शब्द ह्याच्या संदर्भात येतात. तर आम्ही कॉलेजला असताना ना एक पोस्टर कॉम्पिटिशन होते ना, आणि माझा आणि चित्रकलेचा तसा दूर दूरचा पण संबंध नाही खरं तर, परंतु पोस्टर कॉम्पिटिशन आहे आणि एमडीला असताना आपल्याला भाग घ्यायला लागत असतो ना सगळ्याच गोष्टींमध्ये. तर आता काय करायचं म्हणून बराच वेळ असा विचार करत होते. तर ना चित्रकला खूप छान असावी लागते पोस्टर्स. आता पोस्टर कॉम्पिटिशन मला वाटतं तुम्हाला ते फ्लेक्स वरती प्रिंटिंग करूनच करायला देतात बहुतेक करून, सो त्याच्यामुळे फारसा ड्रॉइंगचा संबंध नाहीये. पण आमच्या वेळेला ह्या काही गोष्टी नव्हत्या, सो त्यामुळे स्वतः ड्रॉइंग करणं हा एक भाग त्याच्यामध्ये होता. तर असं होत असताना आता काय करायला पाहिजे असा भयंकर विचार येत होता की अरे ह्याच्यात आता आपण काय चित्र काढणार आहे, आणि विषय होता हार्ट बरोबर का. आणि मग हे एकदम क्लिक झालेलं होतं की आपण ह्या पद्धतीचं काहीतरी करूयात म्हणून. मग मध्ये एक हृदय दाखवलेलं होतं आणि ते असं छानपैकी हसतंय असं दाखवलेलं, आणि त्याला नाव दिलेलं हृत विशुद्धी, आणि त्याची व्याख्या तिथे खाली लिहिलेली होती. त्याच्यानंतर आता जे आपण वेगवेगळ्या वेदना म्हटल्या ना हृदयाच्या संदर्भामध्ये, सांगू ना तुम्हाला, तर त्याच्यामध्ये हृदगौरव अशी वेदना जी आहे ना, तर ते हृदय आणि असं ओझ्याने वाकलं आणि वरती वजन दाखवलेली, ती वाण्याची वजन असतात ना तसली. त्याच्यानंतर हृदतोद असं म्हणत असताना हृदयाचं चित्र काढून, हृदय सगळे ट्रेस केलेले होते बरं का, आणि ते चित्र काढून त्याला टाचण्या टोचल्यात, आणि मग हृदतोदची व्याख्या. हृदभेद, मग त्याच्यामध्ये छिन्नी हातोडा दाखवलेला होता, आणि मग हृदभेद आणि त्याची व्याख्या, अशा वेगवेगळ्या वेदना त्याच्यामध्ये हृदयाच्या संदर्भातल्या अशा पोस्टर मध्ये दाखवलेल्या होत्या. आणि काही इंटरनॅशनल होती कॉम्पिटिशन, पण त्याला बक्षीस मिळालेलं होतं बरं का, मुख्य म्हणजे. तर म्हणजे मुद्दा वेगळा विचाराचा असतो नेहमी. सो आपला विचार जर का वेगळा असेल ना सगळ्यांपेक्षा, बऱ्याच जणांनी खूप अवघड अवघड आकृत्या काढलेल्या होत्या, फिटो मॅटर्नल सर्क्युलेशन, मग 2 हे वगैरे बरंच छान काढलेलं होतं, म्हणजे ज्यांचे ड्रॉइंग सुंदर होते त्यांनी. परंतु जे पुस्तकात दिलेलं आहे ना, तर तेच त्यांनी हाताने त्याची कलाकृती बनवलेली होती असं होतं. म्हणजे खूप छान होतं ते पण, नाही असं म्हणत नाही मी, परंतु विचार वेगळा त्याच्यातनं देणं हे जे आहे ना, की हृदयाच्या वेदना वेगवेगळ्या कशा जाणून घ्याव्यात. तर हृदयावरती जडपणा असल्यानंतर हृदय कसा चेहरा करेल, मग त्याचे सगळ्याचे चेहरे बदलले होते थोडेसे हृदयाचे बरं का. हे मधलं कसं हसणारं हृदय होतं, तर तसेच प्रत्येकाचे जे स्माइलीज आत्ताचे तुमचे जसे व्हॉट्सअप मध्ये असतात ना, तर त्या पद्धतीचे त्यांना वेगवेगळे चेहऱ्यांना हे दिलेलं होतं. तर खूप छान होता, आणि तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते, त्याच्यामुळे काही फोटो बिटो नाहीये माझ्याकडे काढलेला, पण आठवतंय म्हणजे अंतःचक्षू किंवा काय नेत्रचक्षूंच्या पटलावरती एकदम क्लिअर आहे असं आहे ते.
सो ह्या पद्धतीनं नवीन जर का विचार आपण प्रत्येक ठिकाणी करत गेलो ना तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो, थोडक्यात सांगायचं म्हणजे. त्याच्यानंतर स्तब्धम, तुम्हाला होमवर्क आहे याच्यासाठी की हे जे सगळे शब्द आता सांगितले ना, रुद्रव, रुद्रव, स्तंभ, गौरव, ऋत भेद आणि ऋतोद या प्रत्येकाच्या व्याख्या शोधून काढायच्या. आणि रेफरन्स कशामध्ये मिळेल तर आयुर्वेदीय शब्दकोश नावाचे 2 जाडे जाडे व्हॉल्यूम आहेत. जाता जाता काही पुस्तकं सांगितली जातात, ही लिहून घेत चला आणि नंतर जेव्हा लॉकडाऊन उठेल ना तर त्यावेळेला हळूहळू पुस्तकं आपल्या संग्रही ठेवायला पाहिजेत. पुस्तक जेव्हा आपल्या संग्रही असतात ना तेव्हा आपली वाचायची इच्छा होत असते आणि त्याच्यामुळे आपण ते काढून बघत असतो आणि म्हणून ही नावं पुस्तकांची त्याच्यामध्ये मी काय काय सांगत असते. सो ह्या पद्धतीनं ते आयुर्वेदीय शब्दकोश आहेत ते काढून घ्या, आपल्याला अर्थ लावण्याच्या दृष्टीने खूप सोपं होऊन जातं ते. त्याच्यानंतर हृदयम शून्यता द्रवः, अकस्मात दीनता शोको. अकस्मात दीनता म्हणजे थोड्या वेळाने अचानक कसं तरी व्हायला लागतं आणि एकदम थकल्यासारखं, दीन झाल्यासारखं. दीनता म्हणजे कसं माहितीये का की एरवी वाघ असणारा माणूस त्याचं वर्तन एकदम बदलतं आणि प्लीज मला हे देतोस का अशा टाईप जे बोलतो ना ती दीनता आहे बरं का. एरवी आपण नॉर्मली तसं नसतो, पण आता समजा ताप आला आहे तर एकदम दीनता येते. तर त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये सुद्धा हृदरोगामध्ये सुद्धा एकदम दीनता येते. शोक, भय आणि शब्द असहिष्णुता. शोक सुद्धा हे एक लक्षण आहे, म्हणजे खूप जास्त दुःखी होणं छोट्या छोट्या कारणांनी. त्याच्यानंतर खूप जास्त भीती वाटल्यासारखे वाटणं हे वातज हृदरोगाच्या संदर्भामध्ये. आणि शब्दासहिष्णुता म्हणजे शब्द म्हणजे आवाज सहन होत नाहीत कुठलेही. आवाज सहन न होणं हे रसाशी संबंधित आपण बघतो नेहमी आणि रसजम हृदय विद्यात असं असल्यामुळे रसाचा संदर्भ जो आहे ना तो शब्दासहिष्णुतामध्ये लागतो. त्याच्यानंतर वेपथुर वेष्टनम मोहहा. वेपथुः थरथरल्यासारखं होतं, वेष्टन म्हणजे गुंडाळल्याप्रमाणे वेदना असणं किंवा एखादा भाग गुंडाळून ठेवला असं वाटणं. मोहहा म्हणजे काय करू काय नको करू ह्याच्या संदर्भामध्ये अविवेक हा त्याला म्हणतात मोहहा. श्वासरोध हा आणि अल्पनिद्रता, श्वास कमी पडल्यासारखा वाटतोय आणि अल्पनिद्रता म्हणजे झोप चांगली लागत नाहीये, पटकन जाग येते. ही सगळी जी लक्षणं आहेत ना ही वातज हृदरोगाची लक्षणं येतात. आणि ह्याच कारणासाठी वातज हृदरोग जो आहे ना तर त्याच्यामुळं लक्षणं जर का आपण बघितली तर आताच्या काळामध्ये सुद्धा ही सगळीच्या सगळी लक्षणं मॅच होणारी असतात. त्याच्यानंतर पित्तज हृदरोगामध्ये पित्तात तृष्णा भ्रमो मूर्छा, दाह स्वेदोमलक क्लमः, चर्दनं च अम्ल पित्तस्य, धूमकः पित्तता ज्वरः. पित्तात तृष्णा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तृष्णा, तहान पुन्हा पुन्हा लागत असते. तहान पुन्हा पुन्हा लागत असणारे जे पेशंट असतात ना किंवा खूप अभिमान असतो कधी कधी लोकांना की मी 5 लिटर 6 लिटर पाणी पिते वगैरे असं सांगत असतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का शरीरामध्ये पाणी जात असेल ना तर ते शरीराच्या दृष्टीने त्रासदायक आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यापासून सुद्धा किंवा ते लक्षण स्वरूप म्हणून ह्या हृदरोगाचं असू शकतं हेही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर भ्रम चक्कर आल्यासारखे होते, मूर्छा चक्कर येऊन पडणं. त्याच्यानंतर दाह हा सगळ्या अंगाचा दाह होतो विशेषत्वाने. स्वेद हा काय म्हणतो आपण घाम येणं ही गोष्ट. तर घाम येणं हे आपण बरेच हृदरोगांमध्ये आत्ताच्या स्वरूपांमध्ये बघतो की ज्या वेळेला एमआयचे पेशंट असतात तर त्याच्यामध्ये स्वेदाधिक्य किंवा भयंकर स्वेद आलेला आपण बघतो. मग आपण विचार करायला पाहिजे की मग सगळे पित्तज हृदरोग असतात का तर नाही बरं का. तर आपण ज्वरामध्ये सुद्धा बघितलं वातज पित्तज आणि कफज आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. पण असे होत असताना सुद्धा आमज्वर, पच्चमान ज्वर आणि पक्व ज्वर किंवा मुक्त होणारा ज्वर ह्या पद्धतीनं ज्वराच्या 3 स्टेजेस येतात. त्या पद्धतीनंच हृदरोगामध्ये सुद्धा पच्चमानत्व जिथे जिथे येते ना तर त्यावेळेला विदाह जास्ती असतो आणि म्हणून स्वेदो प्रवृत्ती हे लक्षण त्याच्यामध्ये जास्त दिसतं. म्हणूनच विशेष करून एमआयचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये स्वेद प्रवृत्ती आपल्याला जास्ती दिसते. त्याच्यानंतर अम्लक हा, अम्लक म्हणजे गुळणी येणं बरं का, म्हणजे एक आंबट काहीतरी असं पूर्ण घशापर्यंत येतं पण उलटी नाही होत आणि पुन्हा निघून जातं, असं जे आहे ते अम्लक. अम्लक हे लक्षण ना खूप साऱ्या पेशंट्सना बऱ्याच वेळेला दिसत असतं आणि आपण बऱ्याच वेळेला ते अम्लपित्त सदृश लक्षण असं धरून ट्रीट करत असतो. अम्लपित्त जर का आपण योग्य पद्धतीनं ट्रीट केलं ना तर ती हृदरोगाची ट्रीटमेंट आपोआपच होत असते
याचं कारण रसाला जर का प्राकृतत्व आलं तर त्याच्यापासून होणारे जे पुढचे व्याधी आहेत ना हृदरोगासारखे, तर ते आपण तिथे थांबवत असतो. सो त्यामुळं आम्लपित्ताची आणि हृदरोगाची लक्षणं आपण बऱ्याच वेळेला बघतो की सिमिलॅरिटी जरी असली ना तरी आम्लपित्ताप्रमाणे चिकित्सा केली ना तरी सुद्धा हृदरोगाला उपशम मिळत असतो, अशी पण गोष्ट घडत असते. त्यामुळं आम्लपित्ता चिकित्से वेळेला प्रत्येक वेळेला घाबरून हृदरोगाचा शंका घ्यायलाच पाहिजे किंवा ईसीजी वगैरे करून घेऊयात हे जे असतं ना, तर तसं टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. याचं कारण सांगते की आता प्रवाळ पंचामृतासारखं औषध आहे की जे शरीरामध्ये शमन करणारे आणि क्षारत्व असल्यामुळं आम्ल जी गोष्ट शरीरात आहे तर त्याचा विदाह कमी करून ते मधुरीभवन करतात. तर मधुरीभवन झाल्यानंतर ओजाचं वर्धन होत असतं आणि ओजाचं वर्धन झाल्यामुळं ओजाचं अवस्थिती स्थान हृदय असल्यामुळं हृदयाला तिथे प्राकृततः बल मिळत असतं. तर ह्या पद्धतीने आम्लपित्ताची जी चिकित्सा आहे ना त्याचा परिणाम हृदरोगाच्या दृष्टीने सुद्धा चांगलाच येत असतो. त्याच्यानंतर अम्लकहा नंतर क्लमहा. क्लमहा म्हणजे खूप जास्त गळून जाणं, तर एकदम थकवा जास्ती येतोय अशा पद्धतीचा होता. शर्दनमच्या अम्लपित्तस्य, अम्लपित्ताची उलटी होणं. आता जे आपण म्हटलं की अम्लपित्ताचे आणि हृदरोगाची लक्षणं खूपशी साधारण जातात. त्याच्यानंतर धूमकहा. धूमकहा म्हणजे तोंडातनं नाकातनं कानातनं वाफा येत आहेत असं वाटणं. पित्तता, अंगावर एक प्रकारचं पित्तता असते आणि ज्वर. ज्वर हे लक्षण ह्यामध्ये विशेष करून दिसतात. तर बऱ्याच वेळेला असं होतं की अंग थोडंसं पिवळसर वाटतं आणि ज्वर आहे असं म्हटलं की आपली संप्राप्ती कामालेकडे झुकायला लागते. परंतु इतरही लक्षणं त्याच्यामध्ये बघणं गरजेचं असतं. सो ह्या इतरही लक्षणांची जर का तिथे आपल्याला उपस्थिती दिसली तर आपण त्याचं निदान पित्तज ज्वर असं म्हणून जास्तपणे करू शकतो. त्याच्यानंतर श्लेष्मणा म्हणजे कफज हृदरोग. श्लेष्मणा हृदयम स्तब्धम भारिकम स अश्म गर्भवत. स अश्म गर्भवत या शब्दाचा अर्थ सांगते. कासाग्नी साध निष्ठीव निद्रा आलस्य अरुची ज्वराः. श्लेष्मणा हृदयम स्तब्धम. श्लेष्मणा कफामुळे होणारा हृदरोग, त्याच्यामध्ये हृदयम स्तब्धम म्हणजे हृदय थांबलंय का काय वाटावं इतपत. म्हणजेच काय होतं तर अनइझी होणं, रेस्टलेस होणं ह्या पद्धतीनं. त्याच्यानंतर भारिकम जड झाल्यासारखी होते छाती आणि स अश्म गर्भवत म्हणजे गर्भ असल्यासारखा, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी गर्भ असल्यासारखं वाटतं परंतु तो गर्भ कसा दगडासारखा, जे दगड हृदयावरती ठेवलाय अशा पद्धतीनं ते हृदयाच्या ठिकाणी वेदना होत असतात. कास अग्निसाध. कास हे लक्षण हृदरोगामध्ये कफज हृदरोगात विशेष करून दिसतं. सो कास अग्निसाध. बऱ्याच वेळेला जे ओल्ड एज पेशंट्स असतात तर त्यांच्यामध्ये कास हे लक्षण निरंतर आपल्याला दिसत असतं. आपण वेगवेगळी औषधं दिली आणि त्याच्यामध्ये जे शृंगादी वापरलंय किंवा कुठले कफ सिरप्स वापरलेत किंवा गुदपिचू दिला, ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा बऱ्याच वेळेला कास जात नाही असं दिसतं. तर कासाच्या विविध कारणांमध्ये आपण जर का बघायला गेलो तर एक लक्षण स्वरूप जो कास आहे त्याच्यामध्ये हृदरोग आहे. तर हृदरोग असंही निदान त्याच्यामध्ये होऊ शकतं, म्हणून नेहमी सतर्क राहायला पाहिजे. त्याच्यानंतर अग्निसाध म्हणजेच काय तर भूक एकदम कमी होणं, निष्ठीव, निद्रा, आलस्य, अरुची आणि ज्वर. निद्रा झोप जास्ती प्रमाणामध्ये येणं, आळस वाटणं की काहीच करावं असं नाही वाटत आहे, नुसतं पडून राहावं असं वाटतंय, हा जो आहे तो कफज हृदरोग असतो. जे ताकद गेल्यासारखी वाटते जर का हालचाल केली हे केलं तर. इव्हन इतपत होतं की एखाद्या पेशंटला जर एज कमी असेल आणि कफज हृदरोगासारखी जर लक्षणं असतील ना तर त्या वेळेला त्यांनी पडून राहिल्यानंतर हात हलवला, नुसतं बोललं तरी सुद्धा दम लागतो, इतपत गोष्टी त्याच्यामध्ये दिसत असतात. निद्रा, आलस्य, अरुची आणि ज्वर. अरुची हे एक मुख्य लक्षण त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला की काही खाल्लं तरी चव लागत नाहीये आणि ज्वर तिथे सुद्धा दिसतो. पण हा जो ज्वर आहे तो पित्तज ज्वरापेक्षा थोडासा वेगळा दिसतो. पित्तज ज्वरामध्ये जे आहे ते असहिष्णुता आणि तिथे दीनता ही गोष्ट जास्त वाटत असते. परंतु ह्यामध्ये कसं आहे की एक लो ग्रेड टेम्परेचर, सतत अंग कसकसल्यासारखं वाटणं म्हणतो ना, अशा पद्धतीचा ज्वर इथे येत असतो. सो ज्वराला आपण म्हटलं की अख्खा ज्वर जिथे समजला ना तर सगळे व्याधी समजतात आणि ज्वर नाही समजला तर बाकीचे व्याधी समजूनही उपयोग नाही असं म्हटलं जातं. तो श्लोक कसा ना, पथ्ये सती गदार्थ असतं त्या पद्धतीचा हा श्लोक आहे. तो तसं असल्यामुळं ज्वर तुम्ही बघा की बरेच ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मध्ये मध्ये आता ओळखीचा झालाय ना थोडासा, भेटल्यासारखं होतं. त्याच्यानंतर सर्व लिंग हा त्रिभीर दोषही.
सर्व लिंगहा त्रिभिर्दोषही, तीनही दोषांनी जो हृदरोग उत्पन्न होतो त्यामध्ये वरची जी आहे ती सगळीच्या सगळी लक्षणं दिसतात. म्हणजे तिन्ही दोषांनी संप्राप्ती जेव्हा जेव्हा घडते त्यावेळेला वरच्या तीनही दोषांची जी लक्षणं आहेत त्याचं एकत्रीकरण आपल्याला झालेलं दिसतं. कृमीभिः शावनेत्रता, तमःप्रवेशो उल्लासः, शोषकण्डु कफश्रुतिः, हृदयं प्रततं चात्र क्रकचेनैव दार्यते, चिकित्सेदामयं घोरं तं शीघ्रं शीघ्रकारिणम्. कृमीभिः पाचवा जो प्रकार आहे ना, तीन दोषांचे तीन, चौथा प्रकार सान्निपातिक म्हणजे तीनही दोषांचा मिळून त्रिदोषज, आणि पाचवा प्रकार कृमीजय बरं का. याच्यामधले पाचवे प्रकार सगळे वेगळे वेगळे. तुम्ही जर का बघितलं असेल ना, अरोचकाचा एक पाचवा प्रकार वेगळा आपण बघितला, छर्दीचा वेगळा बघितला, द्विष्टार्थज बघितला. सो पाचवे प्रकार आहेत ना सगळे डिफरंट प्रकार सांगितलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये कृमीचे हृदरोग असं एक वेगळं वर्णन आलेलं आहे. आणि त्याने काय काय होत तर शाव नेत्रता, शाव म्हणजे करडा रंग किंवा ज्याला आपण काळसर झाक असलेला रंग म्हणू ना, तर तसा शाव नेत्रता. तम प्रवेशो हा, तमामध्ये प्रवेश केल्यासारखा म्हणजे अंधार संपूर्ण झाल्यासारखा वाटतो. रुल्लास हा मळमळ असते. शोष म्हणजे पुन्हा पुन्हा तहान लागणं असा एक अर्थ येऊ शकतो. आणि दुसरा अर्थ शोषचा एकदम बारीक होणं या अर्थाने शोष. कंडू सर्वांगाला किंवा विशिष्ट जागेला कंडू असणं. आणि कफश्रुती ही कफाचं श्रुती म्हणजे सरण होणं या अर्थाने. तर कफश्रुती ही हृदयं प्रततं च अत्र, हृदय जे आहे ना तर त्यांच्या ठिकाणी क्रकचेनैव दार्यते. क्रकचेनैव म्हणजे एखादं हे असतं ना, करवत असते ना करवत, तर ती फिरवल्यानंतर जसा वेदना उत्पन्न होते तर त्याप्रमाणे करवतला तुम्ही काय बोलतात मला नाही माहिती, सॉ बोलतात ना रे. तर ती फिरवल्यानंतर जशी वेदना उत्पन्न होते तर त्याप्रमाणे वेदना उत्पन्न होते. चिकित्सेत आमयम घोरम, ह्याची चिकित्सा लगेचच करावी कारण हा शीघ्रकारिणम, हा शीघ्रकारी आहे म्हणून. आता मॉडर्नच्या नुसार जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना तर त्यावेळेला एक पेरिकार्डायटिसचा जो प्रकार असतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसलेलं आहे की पेरिकार्डायटिस म्हणजे पेरिकार्डियल कॅव्हिटी जी असते ना तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली कृमी सापडतात बरं का. म्हणजे कृमीचे हृदरोग हा त्या काळी त्यांनी वर्णन केलेला आहे. तर पेरिकार्डायटिस असतो आणि त्याच्यामध्ये काही वेळेला कृमी असतात, जे हे ऍस्कॅरिस टाईपचे वगैरे असतात ना तशा टाईपचे सुद्धा कृमी तिथे सापडतात. आता असं वाटत असेल की अरे हे कृमी तिथे कसे काय जातील, त्यांचं हे जर आहे आंतर पक्वाशय आहे हा. परंतु ज्या ज्या वेळेला कृमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात ना तर त्यावेळेला हे कृमी संपूर्ण शरीरभर जाण्याची शक्यता असतात. आणि त्याच कारणातनं हे रसज असल्यामुळे आणि रसावरती पोषण होत असल्यामुळे विशेष करून हृदयाकडे त्याचं गामित्व राहतं. आणि म्हणून एखादा जो कृमी असतो ना तर तो ब्लड वेसलच्या मार्फत अशा पद्धतीनं हृदयाच्या ठिकाणी जातो आणि पेरिकार्डायटिस सारखी लक्षणं दिसतात. आणि म्हणून तिथे रुल्लास, शोष, कंडू ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसत असतात. तर काही पेशंट आम्ही सरांकडे असताना अशा पद्धतीचे बघितलेले होते, कृमीचे हृदरोग ज्याला आपण म्हणू किंवा ऍक्च्युअल पेरिकार्डायटिस मध्ये कृमी सापडलेले अशा पद्धतीचे. इव्हन ऑपरेट करताना सुद्धा सर्जन्सना अशा पद्धतीचे कृमी मिळालेले आहेत, अशा नोंदी आपल्या काही पुस्तकांमध्ये आहेत. असेच हे जे कृमी आहेत ना तर ते काही वेळेला अशाच पद्धतीनं मेंदूमध्ये सुद्धा जातात आणि ब्रेनच्या टिश्यू मध्ये ते असे बॉल टाईप करून राहतात. तर आणि त्याच्यामुळे कन्व्हल्जन्स वगैरे येणं अशी सुद्धा लक्षणं दिसत असतात. तर तशी एक केस आम्ही सरांकडे बघितलेली होती की एक खूप हुशार मुलगा वगैरे होता, सगळं व्यवस्थित चाललेलं आणि अचानक त्याला मोठा होता एक 20-1 वर्षाचा वगैरे आणि कन्व्हल्जन्स यायला लागले आणि सगळं झालं सिटी MRI वगैरे आणि मग त्याच्यामध्ये एक असा स्पेस ऑक्युपाईंग लिजन वगैरे असं म्हणून दिसायला लागला. मग हे कशामुळे आलं, काय आलं वगैरे अशा सगळ्या पद्धतीचं विश्लेषण त्यांचं चालू होतं. आणि असं होत असताना मग त्यांनी ठरवलं की ते जे काही आहे ते ऑपरेट करूया म्हणून. आणि तो मुलगा जो होता ना तो जिम आणि म्हणजे असा खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असतात ना म्हणजे आजकालच्या भाषेमधले बरं का, तर तसा होता. सो तो त्यावेळेला काय करायचा की ऑइली नाही खायचं, हे नाही खायचं. मग एग्स ते भरपूर घेत असतात ते लोक आणि त्याच्या बरोबरीने व्हेजिटेबल्स, कट व्हेजिटेबल जे असतात ना म्हणजे
कच्च्या पालेभाज्या खाणं, तर ही गोष्ट तो खूप जास्त करायचा, कारण फायबर गेलं पाहिजे, हे गेलं पाहिजे, अशा टाईपचा तो जरा जास्ती होता. तो त्या दृष्टीने. आणि पालेभाज्या ज्या असतात, तर आपण सगळेजण सांगत असतो आयुर्वेदिक लोक की त्या धुवून घेताना ह्या पद्धतीनं धुवून घ्या, किंवा त्याच्यानंतर त्या पावसाळ्याच्या दरम्यान अजिबात खाऊ नयेत, किंवा त्या पुढे जाऊन जास्त करून विषमही असतात, किंवा त्या शरीरामध्ये क्लेद विकृती उत्पन्न करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो. पण क्लेद विकृती झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे असतात ना, त्याच्या तुम्ही जर का पानाच्या बॅक साईडला जर बघितलं, तर बॅक साईडला छोटे 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 बऱ्याच वेळेला त्याचे एग्स दिसत असतात. आणि स्टील कुठे टाकून द्यायचं, विकत आणलेली असते 15 रुपयाला 20 रुपयाला ती जुडी, आणि म्हणून आपण ती कट करून खात असतो. तर त्या योगाने सुद्धा शरीरामध्ये हे कृमी जात असतात, आणि पोटामध्ये गेल्यानंतर त्यांना चांगलं वातावरण मिळालं ना, की ते पुन्हा ग्रो व्हायला सुरुवात होत असते. ह्या पद्धतीनं असतं. आणि म्हणूनच पालेभाज्या खात असताना विशेष करून बाहेरच्या कुठून आणतोय, काय आणतोय वगैरे ह्या गोष्टींना खूप महत्व राहतं. तर हा जो मुलगा होता ना, की ज्याला आक्षेपक येत होते, आणि मग ते ओपन केल्यानंतर, म्हणजे आम्ही असतानाच ते केस होती, आणि मग नंतर त्यांनी ते ओपन केलं ना, तर त्याच्यामधनं सगळे ते वर्म्स बाहेर आले, आणि मग ते सगळं म्हणजे स्पेस ऑक्युपाईंग लिजन वगैरे असं काही नव्हतंच. तर तो वर्म्सचा बॉल तयार झालेला होता, आणि तो बाहेर आल्यानंतर मग तो पुन्हा त्याने ते क्रेनिओटॉमी केलेली होती, ते सगळं सुचार वगैरे केले, आणि मग त्याच्यानंतर तो बरा झाला मुलगा. पण एवढ्या काय म्हणतो, कुठेपर्यंत कृमी जाऊ शकतात. सो कृमींचा विचार जो आहे ना आयुर्वेदातला, तो खूप वेगळा आणि खूप चांगला आहे. सो त्या दृष्टीने आपण कृमींचा जो विषय आहे ना, तर तो आपण नेहमी बघायला पाहिजे. रादर प्रत्येक पेशंटला एक तरी कृमिघ्न औषध बाकीच्या औषधांच्या सोबत द्यायला पाहिजे. आहारशास्त्र म्हणून जर का बघितला ना, थोडासा विषय डायव्हर्ट होतोय, मला कल्पना आहे हृदरोग चाललाय आणि मी कृमींबद्दल बोलते, परंतु विषय कृमीच्या हृदरोगाचा आला म्हणून. तर तुम्ही जर बघितलं आपल्या आहारशास्त्रामध्ये, तर भारतीय अन्न जे आहे ना, तर त्याच्यामध्ये बहुत करून फोडण्या दिल्या जातात सगळ्या, आणि म्हणून हे बाहेरचे लोक आपल्याला म्हणत असतात की अरे खूप तेलकट खातात वगैरे. तर तेलकट नाही बरं का, हे मोहरीचं तेल वगैरे किंवा इतर कुठल्याही ज्या फोडण्या दिल्या जातात ना, तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आपण टाकतो ती म्हणजे तेलामध्ये मोहरी टाकतो. मोहरी उत्तम कृमिघ्न आहे. दुसरी गोष्ट टाकतो जनरली हिंग टाकतो, तर हिंग सुद्धा उत्तम कृमिघ्न आहे. तिसरी गोष्ट टाकली जाते त्याच्यावरती की हळद. हळद रक्तशुद्धीकर आहे आणि कृमिघ्न आहे. तर ह्या गोष्टी किंवा ही औषधं किंवा हे मसाल्याचे पदार्थ नित्य नियमाने जर शरीरात गेले ना, तर अशा पद्धतीनं आहाराबरोबर येणारे ज्या कृमींचे एग्स किंवा कृमी साक्षात बारीक वगैरे असं जे काही असेल ना, तर ते शरीरामध्ये त्याचा थारा राहू नये, आणि शरीरामधली अवस्थापाक व्यवस्थित झाला तर मग तशा गोष्टी घडत नाहीत. मोठ्या आतड्यामध्ये जिथे कटू अवस्थापाक असायला पाहिजे, तिथे माधुर्य यायला लागलं ना, तर मग हे कृमी जास्त उत्पन्न व्हायला लागतात. सो ती मधुरता येऊ नये म्हणून हे सगळे उपचार किंवा हा सगळा आपला आहारशास्त्राचा जो भाग आहे ना, तर तो सांगितलेला आहे. त्या दृष्टीने आहारशास्त्र महत्वाचं आहे. कशातही काहीही एकत्र करून नाही घातलं जात, तर ह्याच पद्धतीने हा विचार व्हायला पाहिजे. काही भाज्यांमध्ये विशेष करून मोहरीची डाळ वापरली जाते बघा. तर मोहरीची डाळ जी असते ना, तर ती उत्तम जास्त कृमिघ्न आहे. तर अशा भाज्या की जिथे कृमींची शक्यता जास्त आहे, तर तिथे मोहरींच्या डाळी घातल्या जातात भाज्या करत असताना. किंवा काही विशिष्ट भाज्यांमध्ये मेथीची डाळ असते, मेथी सुद्धा उत्तम कृमिघ्न आहे. तर ह्या पद्धतीनं त्याचा अँटीडोट त्याच्या सोबत जावा, ह्या दृष्टीने तो विचार आहे. आणि म्हणून हा जो आहारशास्त्राचा विचार आहे, तो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा राहतो. तर या पद्धतीनं इथपर्यंत जो आहे तो हृदरोग सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये तृष्णा, मला वाटतं तृष्णा घेऊयात असं पण होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये वातात पित्तात कफात तृष्णा, सन्निपातात रसाक्षयात, षष्ठी सात उपसर्गाच्च. आता इथे 6 प्रकार ह्याचे वेगवेगळे सांगितले. तर 6 प्रकार सांगत असताना कशाने, तर वातात पित्तात कफात, वातानी पित्तानी आणि कफानी, सन्निपातात 4था प्रकार, आणि रसक्षयात तृष्णा असं म्हटलंय. आणि आता आपण हृदरोग वाचला, आणि तिथे आपण बरेच वेळेला शोष हे लक्षण बघितलं. तर हृदरोग जिथे जिथे आहे ना, तर तिथे तिथे रसाचा क्षय होणं किंवा रसजम हृदयम विद्यात असं असल्यामुळं हृदयाच्या संदर्भामध्ये रसधातूची विकृती असणं हे तिथे अध्यारूत आपण धरू शकतो. आणि त्याच कारणामुळं हा जो शोष आहे ना, किंवा तहान लागणं आहे ना, किंवा कंठ शोष ज्याला म्हणून, तर ते रसक्षयात हे एक कारण त्याच्यामध्ये 5वं दिलेलं आहे. आणि 6वी जी आहे ना, तर ती एक वेगळा प्रकार सांगितले, ती उपसर्गात.
उपसर्गात म्हणजे विविध रोगांवर अवलंबून असणं. उपसर्ग म्हणजे ह्याच्यामुळं ते झालेलं आहे, म्हणजे ती तृष्णा जी आहे ना, तर ती वेगवेगळ्या रोगांवरती अवलंबून आहे. म्हणजे हा रोग आहे म्हणून अशा पद्धतीची तृष्णा आहे, ज्याला आपण आमज तृष्णा वगैरे या पद्धतीचे बोलतो ना, तशी तृष्णा. त्याच्यानंतर वात पित्तेतु कारणम सर्वासु तत्प्रकोपो हि सौम्य धातु प्रशोषणात सर्व देह भ्रमोत्कंप तापतृण दाह मोहकृत. वात पित्तेतु कारणम सर्वासु सर्वासु तृष्णासु वात पित्ते तु कारणम. सर्व तृष्णांमध्ये वात आणि पित्त हे दोन्ही कारणीभूत आहेत. म्हणजे हेतू कुठले, तर वातज हेतू आणि पित्तज हेतू हे दोन हेतू झाले. मग आता इथे कफज नाही सांगितलेलं आहे बरं का, वरती प्रकारांमध्ये तरी कफज आलेला आहे. हा, मग कसं काय असा, तर कफ जो आहे ना तो केन फलती इति कफहा असं म्हटलंय, म्हणजे जलाने ज्याचं पोषण होतं तो कफ, बरोबर. आता जल जर असेल तर तृष्णा असेल का हो, तर नसणार, ओके. आणि म्हणून विशेषत्वाने वातपित्त म्हणजे वातपित्त बिघडवणारी जी जी कारणं आहेत त्याच्यापासून तृष्णा उत्पन्न होत आहे. मग एक प्रश्न तुम्ही लगेच मला विचारायला हवा की जर का केन फलती इति म्हणजे जलाने जर का ज्याचं पोषण होतं अशी जर का तृष्णा असेल तर मग आमज तृष्णा का बरं, तर तिथे तर विकृत कफ आहेच आहे ना. परंतु विकृत कफ आहे ना तो प्राकृत असतो बलम श्लेष्मा विकृतो मल उच्चते असं म्हटलेलं आहे. प्राकृत असताना तो त्याचं काम करणार आहे, विकृत झाल्यावर नाही. म्हणून ज्या वेळेला कफ विकृत होतो त्यावेळेला विकृत कफापासून सुद्धा तृष्णा उत्पन्न होते, तर ती आमज तृष्णे सदृश आहे. आणि म्हणून तृष्णेची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये वातकर आणि पित्तकर ही दोन मुख्य कारणं येतात. होमवर्क मध्ये वाताची जी कारणं सांगितलेली आहेत स्पेसिफिकली, तर ती प्रकोपाची मला वाटतं एकदा सांगितलेलं होतं हे, पण शक्य असेल तर परत काढा किंवा ज्यांनी मागच्या वेळेस नसेल काढलेले त्यांनी काढा. वात प्रकोपाची कारणं आणि पित्त प्रकोपाची कारणं ह्या गोष्टी. त्याच्यानंतर तत्प्रकोपेतु सौम्य धातू प्रशोषणात, ही आता संप्राप्ती झाली याची. ही संप्राप्ती कशी आहे, तत्प्रकोपेही म्हणजे तत् म्हणजे कशा, तर वात पित्त प्रकोपोही, वात आणि पित्त यांचा प्रकोप झाल्यानंतर काय होतं, तर सौम्य धातू प्रशोषणात. सौम्य धातू कुठला आहे, तर आप धातू किंवा सोमत्व, बरोबर. सोम आणि अग्नी हे दोन मुख्य तत्व. तर अग्नी जो आहे तर वात आणि पित्ताने वाढणार आहे आणि सोम जो आहे तो कफाने वाढणार आहे. सो वात आणि पित्त जर वाढले तर त्याच्यामधून शरीरातील सोम गुणाचं शोषण होतं. सौम्य धातू प्रशोषणात सर्व देह भ्रमोत्कंप ताप त्रुट दाह मोहकृत. काय काय उत्पन्न होतं असं झाल्यामुळे शरीरातल्या सोमत्वाचं म्हणजे सौम्य धातूचं ज्या वेळेला प्रशोषण होत आहे त्यावेळेला सर्व देह भ्रम, हा संपूर्ण शरीरामध्ये भ्रम असल्यासारखी संज्ञा येणं. त्याच्यानंतर कंप थरथरायला होणं, ताप अंगात गरम गरम वाटायला लागणं, त्रुट तृष्णा उत्पन्न होणं, दाह मोह ह्याचा अर्थ अविवेक या अर्थाने, आणि मोहकृत ही अशी तृष्णा सगळी आहे. आता तृष्णा प्रशमन गण असा एक सांगितलेला आहे आपल्याकडे. तर तृष्णा प्रशमन गण जो आहे ना तर त्या वेगवेगळ्या तृष्णांना उत्पन्न करेलच. पण ह्या एका महत्वाच्या शब्दासाठी मला थोडस बोलावंसं वाटतं. तर त्याच्यामध्ये ताप तृड दाह मोहकृत असं म्हटलेलं आहे. तर मोह उत्पन्न करते ती तृष्णा. तर मोह म्हणत असताना अविवेक असा आपण अर्थ बघितला. तर अविवेक ज्या वेळेला आपण म्हणतो ना तृष्णेमुळे उत्पन्न होतो, तर त्यावेळेला काय करू काय नाही, कशाने ही तगमग बरी होईल असं जे काही वाटतंय ना तो आहे तो अविवेक आहे. आणि म्हणून कधी पंखा लावून बघेल, कधी वारे घेऊन बघेल किंवा कधी अंगावर पाणी घेऊन बघेल, अशा पद्धतीची ही तृष्णा आहे. आणि पाणी पिऊन सुद्धा भागत नाहीये अशी ही तृष्णा आहे, म्हणून मोहकृत असं म्हटलंय. आणखीन एक गमतशीर शब्द आहे तृष्णा. हा शब्द शरीरामधल्या फक्त शरीराला नाही तर मनातल्या तृष्णेला सुद्धा लावला जातो बरं का. तर आपले जे सद्वृत्ताचं एक परवा बोलणं झालेलं होतं, तर त्या अनुषंगाने सद्वृत्ताचा विचार करत असताना तृष्णा जी आहे ना ती थांबवली गेली पाहिजे असं आहे. तर किंवा त्याचं मानसिक तृष्णा ज्याला म्हणू आपण, तृष्णा म्हणजे हा या अर्थाने, तर ती थांबवली गेली पाहिजे. एक खूप सुंदर श्लोक आहे संस्कृत, कुणाला माहित असेल तर मृदुला वगैरे तुम्ही सांगा.
की एक तृष्णा आशा नाम मनुष्याणाम वगैरे अशी काहीतरी सुरुवात आहे त्याची, आणि कधीच ती बंद होत नाही किंवा ती कधीच थांबत नाही. आणि पुढची ओळ त्याची इतकी सुंदर आहे ना की ह्याच्यासाठी सर्पणासाठी म्हणून तोडलेल्या लाकडाला सुद्धा पालवी फुटते, असा एक श्लोक सांगितलेला आहे. सर्पण म्हणजे काय तर वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या वेळेला अग्नी देण्यासाठी म्हणून तोडलेली जी लाकडं असतात ना तर त्याला सुद्धा पालवी फुटते. आणि सर्पण म्हणजे आपण काही वेळेला अग्नी देण्यासाठी म्हणून जे म्हणतो तर त्याला एक काहीतरी विशिष्ट शब्द त्यांनी वापरलेला आहे की चितेसाठी जी लाकडं तोडली जातात ना त्याला सुद्धा पालवी फुटते. म्हणजे जिथे आयुष्य संपत्त आहे आणि त्याचं राख करण्यासाठी म्हणून जी हे आहे तर अशी जी आहे ही तृष्णा आहे, म्हणजे ही कुठेच थांबत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे त्या सुभाषितकारांचं. तर ते थांबत नसल्यामुळं तृष्णेचं लक्षण म्हणून अविवेक हे येतात. आणि म्हणूनच तृष्णा एकदा उत्पन्न झाली, एक मिनिट, काय हवं याच्यात नाहीये. तृष्णा एकदा का उत्पन्न झाली की काय होणार की अविवेक उत्पन्न होणार, आणि हा अविवेक उत्पन्न झाल्यामुळेच ती तृष्णा जी आहे ना तर ती मग माणसाला आपल्या तालावरती नाचायला लावते. आणि मग तृष्णा म्हणजे एखादी हाव की असं असं मला हवंय तसं मला हवंय, आणि मग तो अविवेक उत्पन्न होणार. मग कुठल्याही पद्धतीनं ते करायचं, म्हणजे करण्यासाठी म्हणून काय म्हणू तर समजा घर घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी कर्ज काढा किंवा चुकीचे मार्ग घ्या, हे करा ते करा. ही एखादी गोष्ट हवी आहे म्हणताना त्याच्या पाठीमागे सुसाट धावत सुटणं, ही जी गोष्ट आहे ना तर ती तृष्णा. तर त्या अर्थाने पण हा तृष्णा प्रशमन गण आहे ना त्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याचा परिणाम आपण कसा करून घ्यावा हे एक प्रॅक्टिकल सांगते. काही पेशंट असतात, आता लॉकडाऊन आहे तर पाणीपुरी खूप जणांना खायला मिळाले नाही, फेसबुक वरती पोस्ट वगैरे पाणीपुरीच्या खूप यायला लागल्यात, बरोबर. सो एक सेकंड थांबा. SHR डबल कॅप्स विश्वा 4 वेळा नाही. तर ज्या वेळेला ह्या तृष्णेचा आपण विचार करतो ना तर तृष्णा प्रशमन गण हा जर पेशंट पथ्य सांभाळत नसेल ना तर आपल्याला तृष्णा प्रशमन गण आपल्याला देता येतो. म्हणजे काय की पेशंटलाही समजतंय की ह्या गोष्टी नाही करायला पाहिजेत, आणि तरी सुद्धा पेशंट येऊन तुमच्याकडे कबूल करतोय की मला तुम्ही सांगितलं होतं पण मला खरंच जमत नाहीये. किंवा विशेष करून ह्याचे मेदो रोगाचे जे पेशंट असतात वजन कमी करण्यासाठी नाही होते, काही शक्यच होत नाही असे अगदी अघडपघड सांगत येत असतात, तर त्या पेशंट मध्ये आपण तृष्णा प्रशमन गण वापरावा, म्हणजे त्यांची जी इच्छा आहे ना ती कमी व्हायला लागते. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे विवेक वाढायला लागतो शरीरामध्ये. ह्याच्यावर एक केस सांगते. माझ्याकडे एक पेशंट येत होती, तसं नवीनच प्रॅक्टिस होतं बरं का, माझं एक 3-4 वर्ष झालेली होते. आणि तसं झाल्यानंतर ती पेशंट आलेली होती वजन कमी करायचं म्हणून. आणि वजन कमी करायचं म्हणून आल्यानंतर मग मी तिला एक वेळचा जेवणाचा कागद दिला की सकाळी तुम्ही वरण भात भाजी पोळी घ्या, सकाळचा ब्रेकफास्ट बंद करायचा, त्याच्याऐवजी फक्त तांदळाची पेस्ट घ्यायची, आणि दुपारच्या जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी घ्यायचा 11, 11:30, 12च्या दरम्यान, आणि संध्याकाळी एक 6-7 वाजता भाजकं काहीतरी खायचं आणि त्याच्यानंतर काही खायचं नाही, असं लिहून दिलेलं होतं. एक आठवडा झाला जेमतेम, आणि ती तो कागद घेऊन आली आणि एवढी प्रचंड रागात होती ना की असं माझ्या टेबलवरती कागद आपटला आणि म्हणले की डॉक्टर, हे जर का अशा पद्धतीनं जगायचं असेल ना तर माणसांनी जगावंच कशासाठी वगैरे, एकदम अशी ह्याच्यामध्ये आलेले होते. आणि जर का तसं असेल ना तर शरीरामध्ये जीभ हा अवयवच दिला नसता वगैरे, असं एकदम काय म्हणतात ज्ञान मला सांगायला. म्हणलं असं जर असेल ना, जिभेचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा करता येत असतो, आणि त्या कारणासाठी जिभे म्हणजे इंद्रिय जी आहेत ना तर त्यांना ताबा ठेवणं ही गोष्ट महत्वाची आहे, हेही तिला मी सांगितलं. पण तिला काही ते पटत नव्हतं. मग तिला म्हटलं राहू दे, तुम्ही जिभेचे जर का हे करायचं असेल ना तर मग औषधही घेऊ नका, कारण अननेसेसरी उगाच औषधांचं कशाला बर्डन तुमच्यावरती वगैरे या पद्धतीने. पण म्हणजे कसं असतं ना की पेशंट म्हणजे त्यावेळेला मला हे तृष्णा प्रशमनाचं सुचलं नव्हतं, नाहीतर मी हा म्हणून दुसऱ्या दिवशी तिला तृष्णा प्रशमन ऍड करून दिलं असतं. तर ह्या पद्धतीनं पेशंटचं जर का पथ्य अजिबात होत नाहीये असं जर असेल तर तो विवेक जागृत करण्याच्या दृष्टीने म्हणून तृष्णा प्रशमन गण जो आहे ना तर तो आपल्याला वापरता येतो. थोडक्यात मला हे सांगायचं होतं. त्याच्यानंतर वात पित्ते तु कारणं सर्वासु तत्प्रकोपोहि सौम्य धातु प्रशोषणात सर्व देह भ्रमोत्कंप तापतृट दाह मोहकृत. आणखीन काय काय गोष्टी होतात इथे,
तर जिव्हा मूल गलक्लोम तालु तोय वहासेराः संशोष्य तृष्णा जायन्ते. तृष्णा कशी उत्पन्न होते, तर जिव्हा मूल गल क्लोम, जिव्हा जिव्हेचं मूल, जिव्हा म्हणताना आपण ही जी दिसते ती जिव्हा मूल म्हणजे आतमध्ये जिथे जिव्हा चिकटलेली आहे ते, गल क्लोम म्हणजे आतमध्ये गेलो ना आपण, त्याच्यानंतर क्लोम म्हणजे जिथे तहान लागते ती, बर का. उदक वाहनाम स्रोतसाम तालु मूलम क्लोमंच असं म्हटलंय. तर क्लोम निश्चिती वगैरे वगैरे जे काय असते ना, तर त्या पद्धतीनं त्याची मतमतांतर आणि मतमतांतराची कारणही आपण बघितली काय एवढी असतात ते. तर हा क्लोम, त्याच्यानंतर तालु आणि तोयवाही सेरा या ठिकाणी शोषण होऊन तृष्णा उत्पन्न होते, तृष्णा जायन्ते. तर शोष होतो ना ज्या वेळेला, तेव्हाच आपल्याला संवेदना होते की पाणी प्यावं, हे प्राकृत हे झाली तृष्णा, बर का. परंतु हा शोष इतका जास्ती पडतो की त्याच्यामुळे पाणी प्यायल्यानंतर सुद्धा भागत नाही. तर ती जी आहे ना, तर ती संप्राप्तीनं उत्पन्न झालेली तृष्णा. तासा सामान्य लक्षणं मुखशोषो जल अतृप्ती जल अतृप्तिः अन्नद्वेषः स्वरक्षयः कंठ ओष्ठ जिह्वा कार्कश्य जिह्वा निष्क्रमणक्लमः प्रलापः चित्तविभ्रंशः त्रुट्ग्रहोक्तः तथा मयाः. तासाम सामान्य लक्षणं, तासाम म्हणजे तृष्णा, तृष्णा म्हणजे तृष्णेची सामान्य लक्षणं सांगतो. मुखशोष, पहिल्यांदा मुखाचा शोष होतो. जल अतृप्ती म्हणजे तहान भागत नाहीये जलाने सुद्धा. अन्न द्वेष, खाताना जात नाही कारण की तोंडामध्ये ओलावा नाहीये म्हणून अन्न द्वेष. त्याच्यानंतर स्वरक्षय, स्वर जो आहे ना तो सुद्धा चांगला येत नाही. तर तुम्ही एक विचार करा बरं का छोटासा, म्हणजे आता आपण ह्या पद्धतीने एवढं वाचतोय, परंतु एखादं लक्षण काय येतंय त्याच्यामध्ये ह्याचाही विचार आपल्याला जमला पाहिजे. सो त्या दृष्टीने स्वरक्षय हे लक्षण तृष्णेमध्ये काय येतं ह्याचा एक विचार तुम्ही करून एक फ्लोचार्ट जर टाकलात ना उद्या तर मला आवडेल, नाहीतर मी परवा सांगेनच. त्याच्यानंतर कंठोष्ठ जिव्हा कार्कश्य, कंठ ओष्ठ जिव्हा याच्या ठिकाणी कर्कशता म्हणजे ड्रायनेस असणं या अर्थाने. जिव्हा निष्क्रमण, जीभ बाहेर यायला लागते अगदी पुढच्या स्टेजेस मध्ये तृष्णेच्या. आणि क्लमहा, एकदम थकवा येऊन जातो. क्लमची सुद्धा ना आयुर्वेदीय शब्दकोशात व्याख्या शोधून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर प्रलापहा चित्त विभ्रंशहा, तृष्णेने इतका त्रास आहे पुढे जाऊन की प्रलापहा म्हणजे खूप चुकीच्या पद्धतीने बडबड बोलणं केले जाते. त्याच्यानंतर चित्त विभ्रंशहा, चित्त म्हणजे मन जे आहे ते विभ्रंश भ्रष्ट मन होतं, जे काय करू काय नको ह्याचा अंदाज राहत नाही. चित्त आणि मन ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे बरं का, तर तोही तुम्ही बघून घ्या, मी सांगेन नंतर. नंतर त्रुट ग्रह उक्त तथा आमयाहा, तृष्णा तर असतेच त्याच्यामध्ये, आणि ग्रहोक्त म्हणजे ग्रह जे व्याधी त्रुट ग्रहोक्त असं म्हटलंय बरं का. हे त्रुट ग्रह म्हणजे तृष्णेचा ग्रह करणं म्हणजे तृष्णेचा निग्रह करणं. तर त्या पद्धतीने तिथे व्याधी होतात. तर तृष्णेच्या निग्रहाने काय काय होतं तर ते 4थ्या अध्यायामध्ये आलेलं आहे बरोबर. सो त्या 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी तृष्णा धारण केल्याने जे जे व्याधी उत्पन्न होतात तर त्याच्या संदर्भामध्ये सांगितले. तर होमवर्क साठी ही पण एक गोष्ट घेऊन ठेवा तुम्ही, तृष्णा या निग्रहात तत्र अशा पद्धतीचा तो श्लोक आहे. त्याच्यानंतर मारुता क्षामता दैन्यम शंखतोद शिरोभ्रमः गंधा ज्ञानास्य वैरस्य श्रुती निद्रा बलक्षयाः शीतांबुपानात वृद्धिश्च. ओके. सो आता ही वातज तृष्णा, वातज तृष्णेमध्ये काय आहे, मारुतात क्षामता, क्षम म्हणजे एकदम थकवा येणं. त्याच्यानंतर दैन्य, अगदी ज्याला आपण हे म्हणतो ना त्या पद्धतीचं की अरे दे रे बाबा अशा पद्धतीने. शंख तोद, शंखांच्या ठिकाणी तोद टोचल्यासारखं होणं. शिरोभ्रमः, चक्कर येणं. गंध अज्ञान, आता इथे शब्द कसा बघा, म्हणजे चव कळत नाही असं नाही म्हटलेलं त्यांनी, गंध अज्ञान असं म्हटलंय. तर गंधाचा काय संबंध असं वाटायला पाहिजे ना आपल्याला. तर तृष्णा आणि तृष्णा जर आहे तर जिभेशी संबंधित दिसायला पाहिजेत लक्षण, की चव समजत नाहीये असं दिसायला पाहिजे. पण तसं नाही आलेलं लक्षण काय आलंय, गंधाज्ञान. तर गंध जर समजत नाहीये तर आपण कधीतरी विचार करतो की हा तृष्णेशी संबंधित व्याधी असेल. ओके. सो बरेच पेशंट असतात ज्याला हे म्हणतो आपण गंधज्ञान अजिबात होत नाही. अनेक वर्ष अशा पद्धतीचे पेशंट असतात आणि गंधज्ञान होत नाहीत म्हणून
जे आधी सर्दी असते आणि बऱ्याच वेळेला ते ड्रॉप्स वगैरे टाकले जातात, त्याच्यानंतर ऍट्रॉफिक रायनायटिस बसतो आणि मग गंधज्ञान होणं बंद होऊन जातं. तर अशा पद्धतीचं गंध अज्ञान असे पेशंट आपल्याला खूप दिसतात. तर ऍट्रॉफिक टिश्यू तयार होणं ही जी गोष्ट आहे ना, हीच मूळ तृष्णेसाठी कारणीभूत आहे. कारण जेव्हा ओष्ठ आणि कंठ यांच्या ठिकाणी कर्कशता असणं ही गोष्ट त्याच्यामध्ये दिसते म्हणून. आणि मग गंध का, तर गंध जो आहे ना, तर तो पृथ्वी महाभूताशी संबंधित आहे, बरोबर आहे. आणि हे जे आहे हे आप महाभूताशी संबंधित आहे. जेव्हा आपण चवीचा विचार करतोय किंवा तृष्णेचा विचार करतोय त्यावेळेला, तर पृथ्वी आणि आप हे जे काही दोन्ही धातू आहेत ना, तर ते शरीरामध्ये कंठाच्या ठिकाणी, जिथे आपण शृंगाटक मर्म म्हणतो ना, तर त्याच्यावरती ते आघात करतात आणि म्हणून विशेष करून गंधाज्ञान हे पण दिसतात. या संदर्भामध्ये एक केस पण आहे, तर ह्याच पद्धतीची की तृष्णा असणं आणि तृष्णा असल्यामुळं गंधज्ञान न होणं, तर तीही सांगते तुम्हाला. आपण हे वाचून घ्या आधी. त्याच्यानंतर आस्य वैरस्य. आस्य वैरस्य ह्याचा अर्थ विरसता, बरं का. विरसता म्हणजे काय, तर विकल्पेन रसता विरसता. वैरस्य विरसता विकल्पेन रसता म्हणजे जो आहे त्याच्यापेक्षा वेगळा रस लागणं. म्हणजे काय, गोड खाल्लं की तोंड आंबट पडतंय असं बोलणारे पेशंट्स असतात ना, त्या पद्धतीनं आस्य वैरस्य. त्याच्यानंतर श्रुती निद्रा बलक्षया. श्रुती, श्रुती म्हणजे ऐकणं, ऐकण्याचा क्षय होणं, निद्रेचा क्षय होणं आणि बलाचा क्षय होणं. म्हणजे एक तृष्णा आहे, म्हणजे तिथे चव तर समजत नाहीच आहे, कारण इकडे त्यांनी आधीच म्हटलेलं आहे ना जिव्हा निष्क्रमण वगैरे ह्याच्यामध्ये. तर एका तृष्णेमुळे कुठले कुठले सेन्सेस कमी झाले बघा. हा, तर एक तर रसाचा आस्य वैरस्य असं म्हटलंय त्याच्यातून, दुसरी गोष्ट गंध अज्ञान असं म्हटलंय त्याच्यातून, तिसरी महत्वाची गोष्ट आहे श्रुती क्षय, म्हणजे ऐकणं कमी व्हायला लागतं, हे तिसरं झालं. आणि निद्रा आणि बलाचे क्षय आहेत. तर हे तीन क्षय जे आहेत ना, तर तीन सेन्सेसच्या बाबतीमध्ये आहेत. मग उरले दोन कुठले सेन्सेस, तर एक तर ह्याचा स्पर्शनेंद्रिय म्हणजे ते चालू राहतंय बिचार, आणि जो उपस्थ ही एक आहे. तर त्या एक मिनिट, डोळ्यांचा. तर हे जे दोन आहेत ते सेन्सेस चालू राहतात. पण आता डोळ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा दिसण्यामध्ये ते पुढची लक्षणे येतील. आणि हे सगळं असं का होतंय ह्याचा विचार करायला पाहिजे की एवढ्या 5 पैकी 3 महत्वाच्या सेन्सेस वरती, सेन्स ऑर्गन्स वरती, किंवा जिथे आपण ज्ञान ग्रहण करतो त्या ग्रहण करणाऱ्या गोष्टींवरती एवढा मोठा परिणाम येतोय. फक्त एक तृष्णा, आपण तृष्णा म्हणजे किती क्षुल्लक मध्ये धरतो नेहमी, ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. तर ही तृष्णा एवढी महत्वाची आहे की ह्या तृष्णेच्या संदर्भामध्ये एवढे 3 महत्वाचे ज्ञानेंद्रिय जी आहेत ना ती इन्व्हॉल्व्ह होतात. मग आता ही तृष्णा जी आहे ना, तर ती काय करतीये की ज्याच्यामुळे एवढ्या इंद्रियांचा संबंध तिथे येतोय. तर सगळ्यात पहिलं तुम्ही श्लोक काढा 46व्या, त्याच्यामध्ये तत्प्रकोपो ही सौम्य धातू प्रशोषणात असं म्हटलंय. जे शरीराचं सोमत्व जे आहे ना, तर ते त्याचा शोष करतोय ते, आणि सोमत्वाचा शोष झाल्यामुळं प्राणांचा शोष होणं ही गोष्ट घडत असते. आणि इंद्रियाच्या ठिकाणी तत्र प्राणाहा अधिष्ठन्ति असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्राणाच्या ठिकाणी क्षय होणं ही लक्षणं दिसतात. आणि म्हणून तृष्णा व्याधी म्हणून जर उत्पन्न झालं असेल ना, तर तृष्णा व्याधी म्हणून असताना ही जी तृष्णा आहे ना, ती अरिष्ट सूचक म्हणून सुद्धा खूप वेळेला येते. तर तुमच्या होमवर्क मध्ये तृष्णेचं अरिष्ट सूचक लक्षण आहेत ना, तर ती सुद्धा शोधून काढायचे. त्याच्या हे 3 मेन राहिले. मग 2 उरले की ज्याच्यामध्ये परिणाम दिसला नाही ह्याच्या तृष्णेच्या संदर्भामध्ये आतापर्यंत तरी. तर त्याच्यामध्ये चक्षु आणि स्पर्शन. तर स्पर्शनेंद्रिय जे आहे ना, ते वाताच्या अखत्यारीतले, तर त्याच्यामुळे त्याला तेवढी सोमत्वाची आवश्यकता नाहीये, राईट. सो त्याच्यामुळं वात जो आहे ना, तर तो तत्र लघु वृक्ष असा त्याचा स्वतःचाच गुण आहे. आणि तो वात जर का वृक्ष असेल तर त्याचं सोमत्व कमी झालंय, म्हणून त्याचा गुण का कमी होईल ना, नाही होणार. आणि म्हणून स्पर्शनेंद्रिय जे आहे ना, ते शोषामुळे म्हणजे ह्या तृष्णेमुळे त्याच्यावरती एक परिणाम दिसत नाही. आणि चक्षु जो आहे, तर चक्षु साक्षात कसा आहे, तेजोमयम तस्य असं म्हटलंय. तर त्याचा सोमत्वाशी सुतराम संबंध नाही, दुरान्वयाने पण संबंध नाही. आणि म्हणून हे जे 2 जण आहेत ना, तर त्याचा इंद्रियांच्या ज्ञानग्रहणावरती परिणाम दिसत नाही.
परंतु बाकीचे उरलेल्या तीनही ज्ञानेंद्रियांवरती त्याचा परिणाम दिसतो. आणखीन कशावरती परिणाम आहे तर निद्राक्षय आणि बलक्षय. बलक्षय तर आपण समजू शकतो, कारण बल जे आहे ना तर ते जर का तृष्णेचा निग्रह झाला आहे आणि सोमाचं शोषण झालेलं आहे तर बल तर कमीच होणार आहे, कारण शरीरामध्ये सोमत्व जे आहे ते बल प्रदान करणार आहे. आणि निद्रा कशी आहे तर श्लेष्म तमोद्भवा निद्रा अशी सांगितलेली आहे, आणि श्लेष्म जो आहे ना तो सोमात्मक आहे नेहमी. आणि म्हणूनच ज्या वेळेला निद्रा जी आहे तर ती श्लेष्म तमोद्भवा अशी असताना, श्लेष्म म्हणजे सोमाचा जर का क्षय झाला असेल तर निद्रेचा पण क्षय होणं साहजिक आहे. आणि म्हणूनच आपल्याला इथे दिसतं की निद्रा आणि बलक्षय ह्या दोन्ही गोष्टी दिसतात. आणि शीतांबू पानात वृद्धिश्च हे एक मुख्य लक्षण आहे. बऱ्याच वेळेला असं दिसतं आपल्याला की पेशंट जो असतो ना तो उन्हात ना, विशेष करून हे मेचं वगैरे ऊन असतं आपल्याकडे, तर तेव्हा असं थकत भागत आणि हे करत ह्याच्यामध्ये येतो, घरी येतो आणि आल्या गटागटा थंडगार फ्रीज मधलं पाणी पितो, ते सुद्धा उभ्याने प्यायलं तर आणखीन कठीण. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर ते खूप त्रास देणार आहेत आणि शरीराच्या दृष्टीने त्या हानिकारक आहेत. आणि शीतांबू पानात वृद्धी असं तृष्णेच्या बाबतीमध्ये आहे का, तर हे जे शीतांबू पान जे आहे ना तर त्यांनी काही सोमाची वृद्धी होते असं होत नाही, रादर अग्नी जो आहे ना तो विकृत व्हायला लागतो. आणि म्हणून अग्नी विकृतीतनं आमज तृष्णा कशी वाढते ना त्या पद्धतीने ही तृष्णा वाढत असते. आणि म्हणून शीतांबू पानात वृद्धिष्ट असं हे लक्षण त्याच्यामध्ये आलेलं आहे. याचं कारण काय तर ही आपण लक्षणं जी बघतोय ना ती मारुतात क्षमता दैन्यम इथेपासून सुरुवात झाली. मारुतात नाम वायूमध्ये, वायूमुळे, राईट, म्हणजे वातामुळे. तर हे वातामुळे जर उत्पन्न झालेली तृष्णा असेल ना तर शीतांबू म्हणजे थंड पाण्याने वात वाढेल की नाही अजून, तर वाढणार, बरोबर. आणि थंड गोष्टींनी जर वात वाढतो ना तर मग वात वाढत असेल तर मग तृष्णा पण वाढणार. आणि म्हणूनच शीतांबू पानात वृद्धिश्च. त्याच्यानंतर आहे पित्तात मूर्छा आस्य तिक्तता. पित्तामुळे काय काय होतं तर मूर्छा येते, आस्य तिक्तता, तोंडाच्या ठिकाणी कडवटपणा येतो, रक्ते रक्तेक्षणत्व, ईक्षणत्व, ईक्षण म्हणजे डोळे डोळे तर ते लाल होणं, रक्तत्व येणं, प्रततम शोषो, प्रततम म्हणजे खूप जास्ती या पद्धतीनं कंटिन्युअस असणारा प्रततम शोष. त्याच्यानंतर दाह हा आणि अतिधूमक हा, दाह येतो आणि घसा असा एकदम लाल झाल्यासारखं आणि एकदम त्याच्यामध्ये धुमायन झाल्यासारखं तिथे येत असतात. सो पित्तज तृष्णा जी आहे त्याच्यामध्ये मूर्छा, तिक्त आस्यता, रक्त ईक्षणत्व म्हणजे डोळे लाल होणं, प्रतत शोष आणि दाह अतिधूमक हा. कफो ऋणद्धी कुपितम तोय वाहिषु मारुतम. कफामुळे होणारी जी तृष्णा आहे त्याच्यामध्ये ऋणद्धी, कफामुळे होणारी उदक स्रोतस जी आहेत ना ते ऋणद्धी, कुपितः तोय वाहिषु मारुतम. तोयवाहिषु तोयवाही म्हणजे उदकवाही स्रोतस जी आहेत ती थांबवली जातात, अडवली जातात किंवा त्यांचा अवरोध होतो. कशामुळे होतो तर वायूमुळं. स्रोतस्सु स कफहा तेन पंकवत शोष्यते तथा. त्याच्यामुळं हा स्रोतसांमधला जो कफ आहे तो पंकवत शोष्यते. पंक म्हणजे चिखल, चिखलाप्रमाणे तो शुष्क होऊन जातो. शुकैही इव अचितहा कंठहा. शुकैही म्हणजे शुक म्हणजे ते साळीचं हे जे अडकल्यासारखं, अचितहा म्हणजे अडकलेला कंठहा. निद्रा मधुर वक्त्रता, निद्रा झोप यायला लागते आणि मधुर वक्त्रता म्हणजे एक तोंडाला विशिष्ट गोड चव येते. आत्मानम शिरसोज्जाड्यम स्थैमित्य छर्दी अरोचकाहा. आत्मान असतं, त्याच्यानंतर शिरसोज्जाड्यम डोकं जड झाल्यासारखं, सैमित्य छर्दी आणि अरोचक, आलस्य अविपाकश्च, आलस्यम अविपाकश्च, आलस्य आळस यायला लागतो, सगळं काहीच करावंसं वाटत नाही, आणि अविपाक म्हणजे अन्नाचा पाक होत नाही. या पद्धतीनं जी आहेत तर ही कफाची लक्षणं झाली. तर कफाच्या लक्षणांमध्ये विशेष करून स्रोतरोध हे लक्षण दिसतं आणि त्या स्रोतरोधामुळं कंठातला जो कफ आहे त्याचं शुष्कता होते आणि त्या शुष्कतेमुळं तिथे अडकल्यासारखं काहीतरी सतत वाटायला लागतं. आणि म्हणून ही शुकैही इव अचितः कंठः, निद्रा मधुर वक्त्रता, आत्मानं शिरसोज्जाड्यम, सैमित्यश्चर्द्य रोचकः, आलस्यम अविपाकश्च.
इथेपर्यंत आपण थांबूया. सर्वही स्यात् सर्व लक्षणा उद्या बघूयात. काही शंका असतील तर विचारा तोपर्यंत. कालच्या लेक्चरला होते का? बरेच जण नव्हते. बघूयात, मी मिळवण्याचा प्रयत्न करते. मिळालं तर तुम्हाला देते नक्की. व्हॉइस इज ब्रेकिंग, ते ठीक आहे. स्लाइड इज ब्रेकिंग. ऍक्च्युअली इट्स स्टेबल ओव्हर हियर. कसं आहे ना की हे जे काही होत असतात ना, तर ते बऱ्याच वेळेला आपल्या स्वतःच्या नेटचे पण इश्यूज असतात. तर आपलं नेट जरा चेक करावं. काही वेळेला वायफायचं बटन असेल तर ते स्विच ऑफ स्विच ऑन केलं ना तरी सुद्धा नेट चांगल्या पद्धतीने चालायला लागतं. सो हे नेटचे प्रश्न जे आहेत ना ते आपापल्या ह्याच्यावरती पहिले करून बघावेत बरं का. कारण की मला असं फारसा प्रॉब्लेम येतोय असं वाटत नाही. माझ्याकडे इतक्या ह्या 1.5 महिन्यामध्ये फक्त एकदाच नेटचा थोडासा प्रॉब्लेम होत होता. तरी सुद्धा आपलं लेक्चर व्यवस्थित झालेलं होतं. बट अदरवाईज नेटचे प्रॉब्लेम ह्याच्यात फारसे होत नाही. प्रिशाने विचारलंय 35 इयर मेल, घशात टोचणे आणि खवखवणे सिन्स 1 मंथ, थोडा कफ निघाल्यावरती बरे वाटते, पोटात आग होते, मोशन 2 ते 3 वेळेला, समाधान नाही, चूर्ण चुना आणि तंबाखू सिन्स 6 इयर्स, फक्त 6 वर्ष, आता 35 वर्ष, 29व्या वर्षी चालू केले. ठीक आहे. बट आता कारण हे ना 6 वर्ष सांगत असतात पण 16 वर्ष असतील बरं का. कारण ही सवय जी असते ना ती कुठेतरी 20-19व्या वर्षी वगैरे लागलेली असते. बट आता 1 महिन्यापासून बंद केलेलं आहे. वेट कमी, ओके, वेट कमी होत आहे आणि असं स्वतःला वाटतं आणि हेडेक आहे, लेफ्ट इयर ठणकतो आणि मोठा आवाज ऐकल्यावरती आणि झोप लागत नाही. तर आताची सगळी लक्षणं ह्याच्यामध्ये आहेत. जर का तुम्ही बघितले असेल ना तर झोप न लागणं किंवा श्रुतीच्या संदर्भामध्ये आले, श्रुतिक्षय असा शब्द आलेला आहे. याच्यामध्ये एक वेगळं कारण मला जाणवतं का तृष्णेपेक्षा सुद्धा. जो वेगळ्या अर्थाने तृष्णा आपण म्हटलो ना की चुकीचे गोष्टी आपल्याला खाव्या पाव्याचं वाटणं, ही गोष्ट आहे ते सुद्धा तृष्णा म्हणून धरायला पाहिजे. तर तसं होत असताना व्यसनं जी आहेत ना ती तृष्णा म्हणून बघायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने व्यसनांचा विचार करत असताना इथे यांनी व्यसन 6 वर्षांपासून केलेलं आहे आणि 1 महिन्यापूर्वी थांबवलेलं आहे. पण 1 महिन्यापूर्वी थांबवलंय ना तर ते सुद्धा अचानक थांबवलंय. तर व्यसनं सुद्धा अचानक थांबवली तरी शरीराला तेवढीच घातक असतात. म्हणजे 10 वर्षापूर्वी दारू सोडली असेल आणि त्याच्या आधी 10 वर्ष घेतलेली असेल तरी 20 वर्षांनंतर लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. मग त्यावेळेला तो म्हणतो की नाही मी अजिबात घेत नाही, आता 10 वर्षापूर्वी सोडली. पण त्याच्या आधीची जी 10 वर्ष घेतली ना आणि त्याच्यामुळे शरीरातले जे धातू घटक तयार होत असतात तर ते संतान परंपरेनुसार तयार होत असतात. आणि म्हणून एकदा त्या एक उदाहरण सांगते की दारू सोबत जर का ती सेल तयार झाली ना तर तशीच सेल दुसरी उत्पन्न होत राहते जरी दारू नाही घेतली तरी सुद्धा. इथे कसं आहे की अचानक 1 महिन्यापासून त्यांनी तंबाखू सोडलेली आहे आणि अचानक सोडलेली असल्यामुळं मानसिकता पण एक असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतान परंपरेतनं ती तंबाखू सोडली असते तरी तंबाखू घेत असल्याप्रमाणे शरीरामध्ये परिणाम दिसत असतो. एक उदाहरण सांगते तुम्हाला, ज्या वेळेला की दारू नित्य घेतोय आणि अचानक एक दिवस बंद केली असं जर का केलं असेल ना तर जे पदार्थ शरीर खातं ना तर त्याच्यातनं शरीर विशिष्ट पद्धतीनं फर्मेंट करून ती दारू बनवायला लागतं. असं घडतं शरीरामध्ये. म्हणजे आता तुम्हाला माहित असेल की गव्हापासून दारू बनवतात, द्राक्षापासून दारू बनवतात किंवा वेगवेगळ्या जो माल्ट्स आहेत त्याच्यापासून दारू बनवतात. तर हे फर्मेंटेशन प्रोसेसनी बनवली जाते. आणि समजा दारू आपण म्हणजे त्या पेशंटनी घेतलेली नाहीये आणि पेशंटनी घेतलेली नाहीये, बंद केलेली आहे, पण पूर्वी घेत होता. तर त्याचे शरीराचे जे सेल्स आहेत ना ते दारू पाहिजे असं क्रेविंग करायला लागतात. आणि तसं जेव्हा होतं ना तर त्यावेळेला हे जे खाल्लेले पदार्थ आहेत जसं गव्हाची पोळी खाल्ली आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे भात खाल्लाय तर भात सुद्धा आंबून विशिष्ट पद्धतीनं आपण कांजी तयार करतो त्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीची दारू तयार होते. किंवा द्राक्ष खाल्ले तर हे स्वतःहून शरीर त्या पद्धतीनं फर्मेंट करून घ्यायला लागतं आणि शरीरामध्ये ती दारू सारखी प्रोसेस चालू राहते बरं का. आणि त्याचमुळे ना आपल्या ह्याच्यामध्ये चरकाचार्यांनी खूप छान सांगून ठेवलंय की क्रमेण अपचिता गुणा दोषाः क्रमेण उपचिता गुणाः
संत्यो ह्याती अपुनर्भावाः अप्रकम्प्या भवन्ति. अप्रकम्प्य हा शब्द खूप महत्वाचा आहे त्याच्यामधला. तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की एखादी गोष्ट अचानक थांबवली ना तरी शरीरामधले जे प्रकंप्य असे जे धातू असतात, अशा ज्या सेल्स असतात, अशा ज्या पेशी असतात, त्या त्याच पद्धतीची शरीरामध्ये पेशी उत्पन्न करतात. आणि तसं असल्यामुळं अचानक थांबवणं ही गोष्ट सुद्धा तेवढीच चुकीची आहे, व्यसन अचानक चालू करणे एवढी सुद्धा. आणि त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की दारू किंवा तंबाखू सोडताना सुद्धा आपण बऱ्याच वेळेला तुम्ही पेशंटचा दवाखान्यात बघितलं असेल की त्याच्यामध्ये घालायला बेहडा देतो. मग तो बेहडा निम्मा आणि दारू नाही का ती तंबाखू निम्मी असं हळूहळू खायला सांगायचा. मग तसं खायला त्यांची सवय लागायला लागते आणि मग त्यांना ती कमी तंबाखू पुरायला लागते. आणि मग ती कमी तंबाखू म्हणजे समजा एक पुडी 3 दिवसाला चालत असेल तर त्यांची एक पुडी 6 दिवसाला चालायला लागते. अशा पद्धतीनं ती तंबाखूचं प्रमाण कमी होतं. मग तसं झालं ना की ते तंबाखूचं प्रमाण अजून कमी करत न्यायचं आणि त्या जागी बेहड्याचं प्रमाण वाढवत न्यायचं. मग बेहडा सुद्धा थोडासा मदकर आहे म्हणून बेहडा आपण त्याच्यामध्ये वापरतो. मग तो बेहडा आहे तोही हळूहळू कमी करायचा आणि त्या बेहड्याच्या जोडीला त्रिफळा वापरायचा. त्रिफळा मात्र रसायन आहे, बरोबर. सो मदातनं उत्पन्न झालेली गोष्ट जी आहे ना ती हळूहळू रसायनामध्ये परावर्तित करणं ही गोष्ट अशा पद्धतीने जर ट्रान्समिशन केलं ना तर घडते, अदरवाईज नाही घडत. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी तंबाखूचा विचार करून जास्त करून औषधं द्यायला पाहिजेत बरं का प्रिशा, असं मला वाटतं. ह्या पेशंट मध्ये देत असताना रसपाचक प्लस दोषी विषारी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरामध्ये कुठलंही जे आहे ना विष ते अनेक काल जर सेवन केलं गेलं असेल तर त्याची वरची ग्रेड यायला लागते. म्हणून सर्पविषातली यवागू जी आलेली ती 2 वेळेला यवागू करून देणं. आणि मग बाकीच्या ह्याची जी लक्षणं आहेत की कफामध्ये शुकही व अचिता वगैरे अशी जी लक्षणं आहेत त्याच्यासाठी त्रिफळा, दालवी, रजनी ह्याच्या गुळण्या करायला देणं. आणि त्याच्या बरोबरीनं कानाला रामेठा म्हणून वनस्पती असते तर रामेठ्याचं तेल लावलं ना की थोडासा आवाज जो कमी झालेला असतो ऐकण्याचा तो नॉर्मलला यायला लागतो. किंवा पेन असतं ते सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कमी येत असतं. सो ह्या पद्धतीनं व्यसनांचा विचार आपण तृष्णेच्या माध्यमातून करायला पाहिजे. ही केसेस मध्ये मासिक पाळी सुरू झाल्यावर अनियमित 2 ते 3 महिन्यांनी येते आणि सर्व 15 ते 20 दिवस तसेच 5-6 पॅड असे येत आहे. त्याचा विचार कसा करावा? हा ह्याच्याशी रिलेटेड नाहीये पण सांगते की काही वेळेला असं होतं की पिरियड जो आहे तो दर 2 ते 3 महिन्यांनी येतो आणि 15-15 दिवस ब्लिडिंग होतं. तर हे खूप अर्धवट केस आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की वय किती आहे हे बघायला पाहिजे. हेच जर का वय 47 वगैरे असेल ना तर ही गोष्ट नॉर्मल आहे, फार काही त्याची त्रासदायक नाहीये. पण ब्लिडिंग हेवी असेल तर त्याचा विचार करत असताना आपण रक्तपित्ताप्रमाणे विचार करून चिकित्सा द्यावी. क्लॉट्स असतील तर त्याच्यामध्ये ग्रंथिरजाचं औषध द्यावं. त्याच्यानंतर वय कमी आहे आणि असं होत असेल तर वातशामक पहिले पिरियडचे 21 दिवसापर्यंत 21च्या दिवसापासून पुढे देवदारव्यारिष्ट ह्या पद्धतीने इथे वापरावं. अनंता मंजिष्ठा पांड्यावा. म्हणजे हे कसं आहे ना की त्या केसवरती अवलंबून राहील पण ह्या पद्धतीची औषधं इथे वापरावीत. वय किती आहे पेशंटचं, डिलिव्हरी झालेली आहे नाही झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती हे बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतील चिकित्सेच्या. हृदरोगाची ट्रीटमेंट गुल्म आणि राजक्षमाप्रमाणे करता येईल का? तर नक्कीच करता येईल कारण राजक्षमाच्या सेट मधला हृदरोग आहे त्याच्यामुळे त्याची एकतर करता येईल. आणि दुसरी महत्वाची म्हणजे गुल्म जेव्हा वर्णन केलेलं आहे ना तर अभ्यंतर गुल्म जी सांगितलेली आहेत तर त्याच्यातल्या 5 मुख्य स्थानांपैकी एक स्थान जे आहे ते हृदय हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा नक्की विचार आपल्याला करता येईल. Yesterday for infertility case you said विककंत आणि बोराची पानं. Please share the विककंत if it is availability and बोराची पानं छोटी का मोठी. बोराची छोटी किंवा मोठी कुठलीही पानं चालतात आणि विकंकत जे आहे ना ते नेटवरती वगैरे पण त्याचे फोटो तुम्हाला मिळून जातील आणि सोलापूर साईडला ते खूप सारं मिळतं बरं का विकंकत. अकस्मात दीनता, शोक, भय, शब्दासहिष्णुता ही वाताच्या हृदरोगाची लक्षणे मेनोपॉजच्या वेळेला दिसतात. त्यावेळी रसाचा उपधातू म्हणजे रजाची दृष्टी असा विचार करता येईल का? स्वप्नील विचारलंय. चांगला प्रश्न आहे आणि हे खरंच विशेष करून मेनोपॉजल एज मध्ये दिसतं. मेनोपॉजल एज मध्ये 2-3 महत्वाच्या घटना घडत असतात. तर एक म्हणजे रसाचा शोष असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रजाची व्यक्ती जी आहे ना ती कमी व्हायला लागलेली असते.
आणि रजाची व्यक्ती कमी होत असल्यामुळं तिथे ओजाची व्यक्ती सुद्धा कमी होते. त्यामुळे ह्याच काळामध्ये जर का तुम्ही बघितलं ना तर बायकांना पूर्वी अगदी बिनधास्त 15-20 लोकांचा स्वयंपाक करत असायच्या, पण 2-3 लोक येणार आहेत म्हटलं की टेन्शन येतं, किंवा भाजी आणायला जायचं म्हटलं की कोणतरी सोबत लागायला लागतं. अशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसत असतात. आणि ही ओजाशी रिलेटेड जी लक्षणं आहेत ना ती हृदरोगाची म्हणून आपण धरू शकतो. आणि त्यामुळे हे दोन्हीची जी ट्रीटमेंट आहे ती एकमेकांच्या वरती अवलंबून नक्कीच देता येतील आपल्याला. तर चांगला विचार आहे हा. त्याच्यानंतर पर्युषित अन्न हे खूप जास्त फिमेल्स मध्ये आधी आढळतं. जे काल उरलेलं असतं ते सगळं मिक्स करून खाणे हे फिमेल्स मध्ये खूप कॉमन असतं. एवढे विदाही अन्न, पण हृदरोग मेल्स मध्ये जास्त असतो. असं का? आता हृदरोग जेव्हा मेल्स मध्ये जास्ती असतो असं आपण म्हणतो ना, तर त्याचं कारण जे आहेत ना तर ह्याच्यामध्ये एक कसं आहे की हृदरोग म्हणत असताना मॉडर्न नुसार जेव्हा डायग्नोसिस हृदरोग केलेला आहे तेव्हा असं आपल्याला दिसतं. परंतु हृदयाच्या संदर्भामध्ये जी जी लक्षणं आली तर ह्या हृदरोगानुसार जर बघितला तर स्त्रियांनाही तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो असं आहे. आणि पर्युषितांना हे गुल्मामुळे सांगितले, आणि गुल्म विशेषतः हृदरोगाच्या संदर्भामध्ये असं जेव्हा दिसतं ना तर तिथे कदाचित फिमेलचा परिणाम जास्त दिसत असेल. दुसरा एक रेफरन्स महत्वाचा असा आहे की स्त्रियांच्या बाबतीमध्ये रजस्वला अवस्था येत असल्यामुळं रजातून त्यांच्या शरीरातले दोष बाहेर जात असतात, आणि शरीरातून दोष बाहेर जात असल्यामुळं त्यांना हृदरोग आणि अजून एक काहीतरी आलेलं आहे हे दोन प्रमेह, या दोन गोष्टी विशेषत्वाने सापडत नाहीत असा एक रेफरन्स आहे. तर हे एक कारण त्याचं असू शकेल. लहान मुलांना हल्ली हा घेऊयात प्रश्न आणि थांबूयात बरं का. किती वाजले? ठीक आहे. लहान मुलांना हल्ली टीव्ही बघत जेवण द्यायची सवय असते आणि विचारला जेवतच नाही, टीव्ही दाखवावा लागतो असं सांगितलं जातं. अशा कंडिशन्स मध्ये आपण काय सजेस्ट करू शकतो? हे बिहेवियरल आहे. एकतर त्या आईचं महत्वाची गोष्ट आहे बरं का. काय असतं ना, आई किंवा आजी जी कोण खायला घालत असते ना तर तिला त्या बाळाच्या पाठीमागे 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 पळावं लागतं, कारण ते काय एका जागी बसणार नसतं. आणि म्हणून मग ते एका जागी बसतं टीव्ही दाखवलं की, म्हणून मग टीव्ही दाखवत बसतं आणि म्हणून मग ते घातलं जातं जेवण. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? जेवायला घालायचं ना मुलांना तर बाहेर गॅलरीत बसायचं, टीव्ही बंद करायचा आणि बाहेरचं चिव काऊ मांजर किंवा झाडांची पानं फुलं वगैरे असं दाखवत बोलत बोलत जेवायला घालायचं. असं जर का केलं ना तर नक्कीच मुलं जी आहेत ना तर ती चांगलं खातात. आणि टीव्हीचा जो काही सवय किंवा हे लागलेली असते ना त्याच्यामध्ये खूप आक्रस्ताळेपणा कधी कधी करतात. मग कितीही आक्रस्ताळेपणा केला ना तरी सुद्धा टीव्ही लावायचा नाही म्हणजे नाही, असं जर नियम केला ना तरच ती गोष्ट घडते. अशा वेळेला 1 नाही 2 नाही 3 दिवस जवळजवळ मुलं अजिबात जेवत नाहीत असंही होतं. तू टीव्ही नाही का लावत? जा मम्मी जेवत नाही, अशा पद्धतीचं. नाही जेवत तर नको जेवूस असं म्हणायचं आणि ठेवून द्यायचं. तेवढाच जे काही बघत बघत खाल्लेले शरीर म्हणजे टीव्ही बघत जेवलेलं असल्यामुळे शरीरामधला जो आम आहे ना तो पचून जातो त्या 3 दिवसांमध्ये, आणि मग जी काही भूक लागते ना तू सांगशील तसं जेवेल म्हणतो आणि मग तो मुलगा खायला लागतो. सो आईवर अवलंबून आहे हे, आणि मुलांच्या सवयी आईच बदलू शकते उत्तम पद्धतीने. सो त्याप्रमाणे आईला पहिलं ट्रेन करायला पाहिजे ह्या बाबतीत. त्यासाठी औषध देऊ शकते ना, प्रत्येक गोष्टीला औषधच पाहिजे असं काही. ओके, मला वाटतं थांबूयात आता. उद्या भेटू परत नेहमीप्रमाणे. पसायदान घेऊया. तुम्हाला एक रामकाकांचं मागणे म्हणून एक आहे, ते जर का ह्याच्यामध्ये असेल ना तर ते जरा समोर ठेवत चला. आपण उद्यापासून ते घेऊया. सोपानाचे कांद्या नावाचे एक हे आहे बघा, तर ते घेऊया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाता. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे
चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती हि लौकी भजिजो आदि पुरुषी अखंडिता आणि ग्रंथ उपजवी इये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. थांबूया. हो किती हा पॉईंट चल स्टॉप करते.